हॅलो, मी अश्विनी. लाईफस्टाईल विथ अश्विनी भांदुर्गे ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. संध्याकाळची वेळ आहे. गुड इव्हनिंग सगळ्यांना. आणि कशा आहात सगळे? हो, मी पण मजेत. जसे की तुम्हाला मी सांगितलं होतं, माझ्या घरी एक मांजरीण आले आणि तिचं बहुतेक ती प्रेग्नेंट आहे आणि ती आता माझ्याकडं अमावास्याला आली होती. अमावास्याच्या दिवशी ती माझ्या घरी आली होती आणि पौर्णिमा 15 दिवस, काल 15 दिवस आणि ती बहुतेक गरोदर होती, म्हणजे गरोदर आहे. आणि ती बहुतेक आमचं घर ते एक डिलिव्हरीसाठी शोधत होती वाटतं आणि ती तेव्हापासून माझ्याच घरी आहे. आणि आता काल गुरुपौर्णिमेच्या दिवशी तिनं म्हणजे छोटे छोटे बेबी जन्माला घातले. खरं मी गडबडीत सगळे व्हिडिओ शूट घेतले. तुम्ही पहिला ते व्हिडिओ बघा, तुम्हाला कळेलच. आज ते मी म्हटले होते ना, घरी एक मांजर आलं आहे आमच्या आणि मांजरीन आली आणि ती ना आज सकाळपासून पाप बेचैन आहे एकदम. म्हणजे असं एकदम तिला काय सुचेना, काय खायना आणि ओरडा लागले, फक्त ओरडणं आणि जागा शोधाले, सगळे कोपरे वगैरे शोधा लागले. मला वाटलं की आता तिचं बहुतेक डिलेवरीचं वेळ आले म्हणून मी तिच्यासाठी एक बॉक्स तयार करून ठेवले. खरं बॉक्समध्ये पण बसेना, म्हणजे कसं आता मला समजेना हिच्यावर मी काय करू. आता जागा शोधायला लागली ती. बॉक्समध्ये जा जा बॉक्समध्ये. वरती आले मी. पडतीस. आणि अशीच किर करायला लागली, नुसतं सकाळपासून नुसतं ओरडून हैराण करून टाकले. आता घेऊन बसले होते थोडा वेळ, मी तिला घेऊन बसले होते. जरासं पोटावर नंतर हात फिरवले मी तिच्या. ये की तिला आता बघा, अशी फक्त आत असं जायला लागली ती. म्हणजे तिला ना अंधारीची जागा पाहिजे वाटतं. तिला कळे ना कुठं काय करायचं आहे. मला पण कळे ना, तर मी तिला कुठं जागा देऊ. ओ तिथं बस की, डब्यामध्ये बस की. आता बघते कुठं जागा मिळते का तिच्यासाठी. असं अंधाराची जागा कर म्हणाली ती. आणि फुल बेचैन आहे, म्हणजे इतकी बेचैन आहे ना, फक्त किर म्हणजे चैन पडे ना तिला. आता गेली बाहेर. बाप, मला तर काय समजेना मी काय करू तिच्याबरोबर. एकदम म्हणजे तिला समजेना झाले. आता बघते मी तिला एक कुठं अंधार वगैरे आहे का जागा, ती जागा असं तिला मी करून देते. आता ती मगाशी इथं खाली कोपऱ्यात जाऊन बसली आणि तिथं तिला बहुतेक कम्फर्टेबल नाही वाटत पण बाहेर आली. आता इथं डब्बा ठेवले, एक मोठा बॉक्स होता माझ्याकडं उंच असा, आणि त्याच्यामध्ये मी जरा हंतरून घातले असं, म्हणजे त्यात तर तिला बसून होते का बघूया म्हणून. काय आता बाहेर गेले, बघूया काय करायला गेली बाहेर. आता बाहेर होते की काय, एवढा पाऊस पडायला लागलाय, चैन पडेल तिचं बघून. मला तर कसं तर वाटायला लागले ते, म्हणजे ती इतकी बेचैन झाली ना ते बघून. मीच खरंच अक्षरशः मला कळेना. म्यू ये की इथे. अरे पाण्यात बसले का जाऊन. ये इथे, ये तुला दुसरीकडे जागा देते मी. ये 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 म्यू ये. एकच पहिला बघते मी तिला, एक जागा देते शोधून. ती नाही, ती असं पावसामध्ये तिथं असं छोटंसं हे आहे. ये 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 तुला जागा मी देते, ये करून. कुठं बघूया, जागा बघून देते, ये तुला. थांब, मी जागा करूया, चल चल. आता मी जागा करून दिली एका जागेला. ती असं मी तिचं छोटंसं घर बांधल्यासारखं केले, असं अंधार करून ना एक छोटीशी अशी जागा करून दिली. तेव्हा इथं असं मी तिला असं, हे मुलीचं खुली स्टडी रूम, इथं ना असं चस्ट लावले इकडं आणि थोडंसं असं एक कापड घातले वरनं, म्हणजे अंधार केलाय तिला. आणि ती ना अशी आता त्या डब्यात बसली. तिला मी दाखवणार नाही, उगीच ती घाबरायला लागले. ती जी होते का आता डिलेवरीची वेळ आली पण ती फुल कासावीस, म्हणजे काय नाही. म्हणजे हे बघून ना अक्षरशः एक आई काय काय ते कष्ट घेत असतील मुलं जन्माला घालताना, हे खरंच ते कळते. कारण की ती आता पहिला सेफ्टी बघायला लागली, आपल्या मुलांची सेफ्टी. कारण की तिला अंधार आणि एक छानसं असं जागा पाहिजे म्हणून ती शोधायला लागली. आज सकाळपासूनच का माझं मन म्हणत होतं का, एवढी हडबड आलेली आहे सकाळची, इतकी डिस्टर्ब आहे ना ती.
काय तिला समजेच ना, इतकं भयानक तिचं आज अवतार. म्हणजे अशी नाही येते घरी, खरं असं कधी करत नाही. आणि आज तिचं ते सगळं बघून मला सकाळीच वाटलं होतं ती बहुतेक सगळी. आणि तिला जेवण दिलं तर पण जेवणाकडे लक्ष नाही, नुसतं इकडं जा तिकडं जा वरती जा, कुठं कुठं. आज तर घर सगळं पालतं घातली तिनं शोधून, बिळं बिळं. म्हणजे अक्षरशः जिथं छोटे छोटे जागा आहे तिथं पण जाऊन बघितली, खरं तिला तिथं कम्फर्टेबल वाटे ना. आत्ता म्हटलं मी एक मोठा असा माझ्याकडे बॉक्स होता, त्याच्यामध्ये मी खाली असे एक मॅट घातले आणि तिला दिले. आता खरं तिला इतका राग आला आहे ना, ते मॅटबरोबर ती फाईट करायला लागली, असं दातात धरून ओढायला लागली. आणि शेवटी आई आहे, तिला तर तिची कळ ती तिलाच माहीत. डिलिव्हरीच्या टायमाला प्रत्येक स्त्रीची अवस्था काय असते, आई होणं साधी गोष्ट नसते. परत एक जन्म घ्यावा लागतो त्या बाईला, आपली मुलं जन्माला घालायचं. खरं तिचा एक नवीन जन्म होतो त्या दिवशी. हे बघून मला अक्षरशः खरंच हे बघून ना, तिचं ओरडण्यामध्ये पण आवाज पण कंठ तिचा बदलला आहे. म्हणजे ती अशी ओरडत होती ना गोडवा, आणि आजचा ओरडणं तिला पेनफुल आहे तिचं ओरडणं. ते बघून खरंच मला ना खूपच असं मन विचलित व्हायला लागलं माझं. आज गुरुपौर्णिमा आहे. आज खरंच छान अशी तिची डिलिव्हरी होऊ दे, म्हणजे ती बेबीज देऊ दे छोटे छोटे छान, आणि छान बेबी जन्माला येऊ दे तिला, आणि ती पण सेफ असू दे. हेच आता बघूया काय होते, बघते. असं आज तर ती अशी करायला लागले. आजच मुलं होतात की आता असं स्वतःला पहिला जागा तयार करून घ्यायला लागले माहीत नाही. बघते, सांगते मी तुम्हाला. अशी मी मांजरासाठी जे डब्बा वगैरे बनवले होते, आणि म्हटलं ती संध्याकाळ झाली होती, मला जरासं बाहेर वगैरे जायचं होतं, मी बाहेर गेले मुलगीला आणायचं ते, म्हणून मी आले. मुलगीच्या खोलीतच तिला ठेवली मी, कारण की तिची खोली सेफ आहे. मग ती आली वरती गेली आणि तिनं ते डब्बा उघडून बघितली. जस्ट एक बेबी बाहेर येत होतं, म्हणजे जस्ट तिला बेबी होत होतं. बघून मुलगी इतकी खुश झाली ना. आता बघितले तिला, आता बेबी व्हायला लागलेत. आता एक झाले, असं म्हणतात एक 2-3 तर होतात मांजराला ना पिल्ली, 2-3 तर पिल्ली होतातच होतात. आता एक पिल्ला आलंय, आता बहुतेक एक झाल्यावर एक असं असणार. त्यांची डिलिव्हरी कशी असते मला माहीत नाही, तर ऐकून माहिती आहे ती एक पिल्लं खाते. तिचं ते आहेच म्हणे, एक पिल्लं आपलं ती खाते. 3 झाले तर एक खाते, 2 झालं तर त्यातलं पण एक खाते, एक पिल्लं आपलं खाते. तर एक पिल्लं कधी होत नाही म्हणतात त्यांना. त्यांना एक 2 किंवा 3 पिल्लं होतातच म्हणे, 3-4 पिल्ली होतातच त्यांना. आता बघूया, आता तर एक झालंय. आणि आज संध्याकाळच्या वेळेला घरात छानसं असं मला मला वाटायला आजच्या दिवशी खूप छान गुड न्यूज. घरामध्ये छोटंसं बेबी आलं. मांजराचं असे ना कसं कुणाचंच असे ना का घरात एक छोटंसं बाळ आलंय आज तिच्या रूपानं. आता बघूया, आता मी काय आणि जात नाही वरती, उगीच ती डिस्टर्ब व्हायला लागले. आणि बघूया आता संध्याकाळ आमचीच आहे, किती पिल्ली देते. त्याच्यानंतर ती खाली येईल, आल्यावरती तिला काय खायला घालायचं काय बघते, नंतर तुम्हाला सांगते. आणि 3 बेबी आता झालेत तिला. एक ब्राऊन आहे, ब्राऊन आणि व्हाईट, एक ब्लॅक अँड व्हाईट. तिला तिकडे ब्लॅक अँड व्हाईट, इरे देवा देवा. हे बघा इथं 3 बेबी झालेत तिला आता, आणि ती स्वच्छ कराली त्यांना. एक ब्राऊन, 2 ब्लॅक अँड व्हाईट, ब्लॅक अँड व्हाईट असं झालेत. आता झालेत. खूप वेळ झाला होता, ती काय डब्यातनं बाहेरच येत नव्हती, आणि खूप पण वेळ झाला होता. तिला भूक लागली असेल असं वाटलं, म्हणून वरतीच मी एक बाउलमध्ये दूध आणि थोडीशी ते म्याऊची पेडिग्री असते ती घेऊन गेले. ती खायला पण बघत नव्हती, खरं जबरदस्ती तिला खाऊ घालत होते. आणि ती बाळांची एवढी काळजी घेत होती ना, एवढ्या लहान आत्ता जन्मलेत, खरं ती म्याव म्याव म्हणत होते बाळ. आणि तिचं लक्ष खाण्याकडं पण होतं आणि त्या बाळांना स्वच्छ करण्याकडं पण होतं. आणि थोडंसं म्हटलं खाऊ दे, कारण की आज सकाळपासून ती बेचैनच होती खूप. आणि आता थोडंसं पोटाला खाऊन आराम तर करेल म्हणून तिला वरतीच घेऊन गेले खायला. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा. परत भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.